बंधू आणि भगिनींनो, सर्वांना राम कृष्ण हरी. भगवान नारायण आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी मी प्रार्थना करतो. अधिक मासाचा आजचा 16वा दिवस असून आज आपण अधिक मास महात्म्य पोथीतील 16वा अध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीरंगा, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यान हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला. सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्म या रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा मनोभिरामा असू दे. आता ऐका श्रोतेजन, मल महात्म कथानुसंधान, संवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा हे. मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुनः मागुता लक्ष्मीने प्रश्न केला, तोची श्लोकार्थ पाहिजे परिशीला, भावार्थ भला असो द्या. श्रीरुवाच. भगवन् देवदेवेश भक्तानुग्रहकारक, आश्चर्यकारी कथित माख्यानं पुरुषोत्तमः, मासे मलिम्लुच्चे स्नान व्रतस्य फलमीदृशं, विशेषेण पुनर्ब्रूहि स्नानस्य फलमीश्वराः. क्षीराब्दीजावदे तेव्हा ऐकिजे देवाधिदेवा, अभिनव कथेचा ठेवा परिशीलादि स्वामिया. परिस्नान आणि जप महिमा वर्णिला अमुप, तरी स्नान केली याने निष्पाप पूर्वी कवण झालासे. कवण स्नानाचे तप, कवण पुण्य जपला जप, एविषयी होऊन सकृप निविदावे स्वामिया. मग बोले शेषशयन ऐक प्रिये प्रिय वचन, जे अकर्णिता जाण होय शाळन महापापा. श्रीकृष्ण उवाच. शृणु सुंदरी वक्ष्यामि, मलिम्लूच कृतस्य च, स्नानस्य फलमत्युग्रं पापपञ्जरभेदकं, यमलोकं न पश्यन्ति स्नातामासि मलिम्लुचे, सर्वकार्याणि सिद्धयन्ति परिपूर्णमनोरथाः. स्नानदान जप होम चालविता नेम, तरी पायबंदी यम देती क्षेम रोग सर्व. सर्वारिष्टे ते शमती, संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती उद्धरागती तो पावे. सर्व तीर्थी केली या स्नान, तया ते घडे तेची पुण्य, यदर्थी संशय नसे जाण, सत्य जाण शुभानने. कुरुक्षेत्रादि गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध, पुरश्चरण एकविध घडले जरी प्राणिया, तरी समता नाही जाण, मलमासी केली या स्नान, परिभावार्थ परिपूर्ण धरी संपूर्ण मासवरी. सहस्र विप्रा इच्छित भोजन, तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण नेम जाण मासवरी. जन्मदारभ्य जे पाप केले, जाणोनी नेणोनी जे का घडले, ते सर्व नासे एकची वेळे जरी घडले स्नान एक. एच विषयी इतिहास परम ऐके होऊन, उत्तमोत्तम श्रवण केलिया सुगम उपरती तत्कालिके. इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नामतीयेचे स्मृती विलासिनी, त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे. परमप्रीती पात्रते धनदाते, स्वगुणे मोहिले हो तयाते, नृत्य गायने देखता तयाते, क्षणभरी ते न सोळी. स्वरूप परम लावण्य पाहता होय वीर्यपतन, कंठ जिचा कोकिळे समान, ऐकता सुरगण भूलती. असो ती देवलोकीची अप्सरा, स्वरूप वर्णिता परंपार, तुच्छ जिये पुढे शंकरदारा, इतर सुंदरा त्या किती. चतुर्दश लोकपाळ प्रार्थितां, परी तेथेण जायची तत्वता, ऐसी हे लावण्यलता पुढे वृत्तांता परिसीजे. एकदा वनविहारार्थ सखिया घेऊन त्वरित, निगती झाली क्रीडनार्थ, लक्षुणी पंत कुरुक्षेत्री. तव तो पुरुषोत्तम मास, हे तो नेणे विशेष उद्देश, सहज पातली तया स्थानास समुदायास ते काळी. 5 जन अंध बोली जेती, ऐका ते कोण कोणती, नेत्र असूनी अंध होती ऐका प्रचिती तयाची. एक तो विषयांध जाण, दुजा तो द्रव्यांध पूर्ण, मदिरांध तोची तिसरा जाण, बळांध तोची चौथा पै, 5वा तो दुर्जन पाहे, तव तो गर्भांधची होय, तया ते उपमाची नसाहे. ऐसे हे 5 अंध जाणीजे. इतुकियाचे वेगळे प्रकार, ते किंचित परिसंसाचार, विषयांध झाला जो नर ऐका प्रकार तयाचा. चित्ती काम उद्भवता, मग तो ओळखी न धरी तत्वता, तयासी धक्का देऊनी जाता, देहावरुता तो नये.
तैसाची मदिरा प्राशिला, नेत्र असतांची अंध झाला, श्रीमुखे जरी ताडिला परी ओळखीला न पुरे. आता तिसरा तो धनांध, द्रव्य मंदे उन्माद, स्वकीय येता सन्निध ओळखी न पुसे तया ते. एकदा तयाचा कोणी आप्त, दरिद्रेन गाजिला बहुत, तो जरी भेटावया येत तया ते पुसत तुम्ही कोण. आता बलोन्मत्त सती गजा ऐसे सदा डुलती, तयाचे शेजारी हो येती जाती तरी ते न पाहती तया ते. पाचवा अंध तो दुर्जन सदा दुजी, याचे चिंती अकल्याण, घात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जान अंध तो. म्हणून या पाच अंध श्रोती या ते केले विशद, पुढे ऐकीचे संवाद तया देवांगनेचा. ऐसी ते विषयांद पाही, सखिया समवेत पातली ठाई, पर्वकाळ धर्म नेणे काही, जळप्रवाही स्वइच्छा गमे. संपूर्ण जळ क्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान, तीरा समीप येऊन केले अवलोकन चहू देशे. तव एकाएकी नयनी कुंजवना, ऐसे ते क्षणी वन देखती झाली कामिनी, देखुनी मनी संतोषे. नाना परी पुष्पयाती सुवासे, सुशोभती द्राक्षे, फलभारे डोलती, चंपक सेवती ठाई ठाई. जाई जुई आणि मालती, बकुळ पुन्हा गरजती, मांदार गुलाब केतकी कर्दळी डोलती फळभारे. ऐसे अनुपम्यते वन छाया सुशीतळ सघन, पाहता आनंदली कामिन तोषले मन सतीचे. मग सुवासिक पुष्पे तोडूनी माळा करीते चतुर कामिनी, स्वकरे छेदिता ते क्षणी कामोद्भव मनी दाटला. मग सकळ सखिया ते बोले, जरी पुरुष असता ये वेळे, तरी अरुवार पुष्य सेजे लीळे, भोगी ते सोहळे विषयाचे. वयसा सुंदर सगुणवरी एकांत क्रीडावन, नाना परी सुवास सुमन परी भरतारा विण निर्फळते. ऐशी नाना परी कामचेष्टा करीतसे ती वरिष्ठा, तवतीचे फिरले अदृष्टा पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी. सवे शिष्य मेळा अपार लक्षुनी सरोवर तीर, माध्यांनी आला दिनकर म्हणून समग्र उतरले. कोणी स्नानाते आदरिले, कोणी बहिर्दिशेसी गेले, कोणी स्वकर्मी गुंतले, एकले देखिले दुर्वासा. तव हे देवांगणा वहिली, कामज्वरे ऋषी ते न्याहाळी, एकाकी धावून आली कंठी सुदली पुष्पमाळा. करी होती पुष्पमाळा तेची घातली ऋषीचे गळा, ऐसे देखता ते वेळा ऋषी आला कोपाते. मने नष्टे पापिष्टे पाही, हे त्वा कर्म केले काही, हे तो आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते. कंठी घातली माळा तो भरतारची केवळा, तू तव मधांधव बळा पिशाच तत्काळ होई का. ऐसे ऐकता शाप वचन एरी कंपित दीन वदन, काममद गेला उतरून करुणा वचन बोलतसे. उवाच दिनया वाचा कृतमेत क्षमस्व मे, अजानन्त्या कृतमिदं कुरुष्वानुग्रहं मयि. एके स्वामी ऋषीराया अज्ञानत्वे घडे क्रिया, ते क्षमा कीजे स्वामी या म्हणून या पाया लागतसे. चरणन सोडी सर्वथा चरणावरी ठेविला माथा, कृपाळुवा ऋषीनाथा शाप व्यथा निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ, म्हणे माझी वाक्य सत्य केवळ नव्हे अबळे सर्वथा. परी चतुर्युग प्रमाण सहस्र वेळ होय गणन, वरी पिशाचत्व पावून उपरी स्वस्थान पावसी. पाहा तरी अन्याय केतुला, परवर्त प्राय दंड तेथे झाला. या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला, भिवोन त्याला वंदावे. ब्राह्मण असो कैसा तरी, परी चहुवर्णीचा अधिकारी, मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे. असो उशाप पावोनी सुंदरी, ऋषी निघून गेले ते अवसरी. तात्काळ पिशाच ते नारी, पावली निर्धारी ऋषी शापे. दुर्घटवना माझारी, कंटक वृक्ष परोपरी, उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षासी घेत, श्वापदे नाठवे जीवघात, सदा तळमळे क्षुधित ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एके काळी, याज्ञवल्कीची कन्या सुमेळी, कांची तपस्विनी नामे बाळी, सखी या मेळी पातलीसे. तव तो मलमास विशेष, लक्षुनी तीर्थयात्रा प्रदोष, चालली शे कुरुक्षेत्रास, भेटी अनयासे पै झाली. एरी जाऊन लवला ह्या धरिती झाली तिचे पाया, म्हणे तपस्विनी माया परिसे सये वृत्तांतू. मग मुळापासून वृत्तांत समग्र कथिला तिये समाचार, शाप भय परम दुस्तर कर्म अघोर सुटेना. माये परम उपकार्ये ब्रह्मानंदिनी, मुक्त करी शाप भयापासुनी. ऐसे मधुर वचने करुनी ऋषी कुमारी प्रार्थिली. नम्र वचने कार्यसिद्धी, नम्र वचने साधे नवविधी,
ते अपायन पावे कधी क्रूर वचनी अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे त्याचे कार्य कधीच न नासे. जो सदा क्रूर बोलत असे कल्पांती नसे यशतया. असो तैसी नव्हे याज्ञवल्की चतुर भामिनी परमोनकी. पिशाचनीचे बोल ऐकोनी की हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषी कन्यका की पिता माझा याज्ञवल्की देखा. त्याने माते निवेदिले व्रत एका अधिक मास निर्धारे. पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जातसो सागर संगमास. तेथे करून स्नानदानास तप विशेष जाणोनी. मास मात्र करून स्नान नक्त भोजन मौन्य धरून. त्याही वरी दीपदान जाण वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी. पिशाचत्व जाऊन निर्धारी स्वपदी जाशील तू. ऐकोन तयेचे वचन एरी बोले दिनवदन. माझा देह पिशाच जाण केवी स्नानदान घडे पै. तरी माऊलिये तू माझी माता मी तव तुझी धर्मदुहिता. इतुका उपकार करी आता देह व्यथा निवारी हे. काही पुण्य तुवा आपुले मदर्पण जरी माये केले तरी कोटी गुणे आगळे पुण्य घडे जाणीजे. परोपकारा ऐसे पुण्य दूजे नसेची सखे जाण. या लागी माये कृपा करून करी कृपादान एवढे. तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण. तरी मी उद्धरागती पावेन स्थान पावेन आपुले. चतुर्युग केधवा जाती तोवरी भोगू पिशाच गती. या लागी परीसे विनंती लागे पुढती पायाते. एरी ऐकून करुणा वचन कृपेने द्रवले अंतःकरण. तिये ते अवश्य म्हणून दिदले भाषदान त्रिवाचा. म्हणे मी परतो येई तोवरी पाही तू येथेची राही ये ठाई. चिंता न करी हृदयी काही मासांती लवलाही येतसे. ऐसे वदोनी ऋषी अबळा घेऊन सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला करी सोहळा मन इच्छा. स्नानदानादी यथाविधी मास मास अवघे साधी. पूर्ण करून व्रतविधी ब्राह्मण विधी परिपूर्ण. ऐशी करुणी पुण्यक्रिया परतुनी आली तया ठाया. तवती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करुनिया निरखी तसे मार्गाते. तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदली वेल्हाळा. धावून धरी चरण कमळा केला आपुला साच बोला. मग ते ऋषी कन्या पाही करी उदक घेतले लवलाही. एके दिनेचे पुण्य पाही उदक करी घातलेसे. पुण्य तोय पडताच हस्तकी तात्काळ देहे झाली निकी. पूर्ववत पुण्य लोकी अप्सरा देही पावली. मुखे करून जय जयकार करीती झाली नमस्कार. म्हणे माये उपकार थोर केला माते मजवरी. ऐसे वदोनी ते अवसरी स्वधामा पावली ते नारी. एवढी पिशाची निर्धारी उद्धरागती पावली. म्हणून मलमासाचे महिमान स्वये कथितसे जनार्दन. या लागी श्रोते सज्जन की जय स्नानदान यथाविधी. आपुले स्वकुळीचे वंशी कवन पावले पिशाचत्वासी. अथवा पूर्वीचे वंशोवंशी हे तो नेणवे आपणासी. किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊ कवन ठायासी. हे तो नेणवे आपणासी म्हणून व्रतासी आचरावे. म्हणाल काय होते ये दाने झणीन म्हणा ऐसे वचन. येथे लक्ष्मी नारायण संवाद जाण तरी अप्रमाण कवन म्हणे. परी भावार्थ पाहिजे निका म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा. या लागी करुण विवेका आचरा निका व्रतभाव. पुरुषोत्तम मासा ऐसा दूजा मास. नाही नाही हो निशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश. जाणा निशेष भाविक हो. जैसा पर्वता माझी मेरु थोर ग्रहगणी भानु अपार. गंगे माझी सरस्वती अपार बोले श्रीवर आदरे. नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा चतुप्पादा माझी कामधेनु उत्तमा. तैसा मासा माझी पुरुषोत्तम द्विपाद ब्राह्मण हासे. म्हणून अति आदरे करून अगत्य कीजे स्नानदान. म्हणून बोले जनार्दन तेची कथन केले असे. म्हणून अति आदरे करून अगत्य कीजे स्नानदान. म्हणून बोले जनार्दन तेची कथन केले असे. हरि ओम. स्वस्ति श्रीमलमास महात्म्य पद्मपुराणीचे सम्मत मनोहर सुत विरचित षोडशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति षोडशोऽध्यायः.
गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे मलमासाचा अध्याय 16वा पूर्ण झाला. तर ही कथा, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडल्यास लाईक करून कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळू शकेल. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.